नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। बॉम्बे उच्च न्यायालय भरती 2025 ची नवीन भरती निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप मोठ्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कुठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, बॉम्बे उच्च न्यायालय भरती 2025 ही नवीन भरती आहे। बघा, जागा इथे 129 जागांसाठी इथे भरती होणार आहे। वेतन तुम्हाला 29,200 तर 92,300 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। संधी सोडू नका, लगेचच तुम्ही इथे अर्ज करू शकता। अर्ज पद्धती तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायची आहे। आपण संपूर्ण माहिती इथे पाहणार आहोत, त्यानंतर PDF नोटिफिकेशन सुद्धा इथे मी तुम्हाला सांगणार आहे। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत भरती निघालेली आहे। 2025 ही भरती आहे। बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत अर्ज मागवण्यात येत आहे। इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 5 फेब्रुवारी 2025 पर्यंत तुम्हाला इथे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। न्यायालयाचे नाव काय आहे, बॉम्बे उच्च न्यायालय या अंतर्गत ही भरती निघालेली आहे। कॅटेगरी काय आहे, केंद्र सरकारची जॉब आहे। वयोमर्यादा तुम्हाला इथे 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। SC ST यांच्यासाठी 5 वर्षाची सवलत असणार आहे आणि OBC यांच्यासाठी 3 वर्षाची सूट इथे तुम्हाला देण्यात येणार आहे। आणि कोण अर्ज करू शकतात, तर महाराष्ट्र राज्यातील उमेदवार इथे अर्ज करू शकतात। अनुभव लागणार आहे का, अनुभव आणि फ्रेशर उमेदवार इथे अर्ज करू शकतात का, तर हो, अनुभवाची आवश्यकता नाही आहे, असेल तरी चालेल आणि फ्रेशर उमेदवार सुद्धा इथे अर्ज करू शकतात। अर्ज पद्धती कशा पद्धतीने तुम्हाला इथे करायचं आहे, ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे। वेतन तुम्हाला 29,200 ते 92,300 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। त्यानंतर बघा, ॲप्लिकेशन फीस तुम्हाला इथे किती असणार आहे। अर्ज फी तुम्हाला इथे ॲप्लिकेशन फी 100 रुपये असणार आहे आणि एक्झामिनेशन फी 400 रुपये, अशा पद्धतीने तुम्हाला 500 रुपये इथे अर्ज फी लागणार आहे। नोकरीचे प्रकार कसे आहे, रेग्युलर बेसिस परमनंट जॉब असणार आहे आणि निवड प्रक्रिया कशी केली जाणार आहे, ऑनलाईन परीक्षेद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख काय आहे, 22 जानेवारी 2025 पर्यंत। सादर करण्याची शेवटची तारीख आहे 5 फेब्रुवारी 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे, या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता। आणि नोकरीचे ठिकाण कुठे आहे, मुंबई या ठिकाणी तुम्हाला नोकरीचे ठिकाण असणार आहे। चला तर मग आपण PDF नोटिफिकेशन सुद्धा इथे पाहूया। बघा, इथे ॲडव्हर्टाइजमेंट निघालेली आहे। हायकोर्ट जजमेंट ॲट बॉम्बे यांच्या अंतर्गत ही भरती होणार आहे। द ऑनलाईन ॲप्लिकेशन इन्व्हायटेड फ्रॉम इलिजिबल कॅन्डिडेट हू फिलफिल इलिजिबल क्रायटेरिया ऑन द डेट ऑफ पब्लिश ऑन दिस ॲडव्हर्टाइजमेंट। बघा, तुम्ही ज्या दिवशी ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे त्या दिवशी तुमचं एज्युकेशन किंवा इलिजिबल क्रायटेरिया तुम्ही कंप्लीट केलेला असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। त्यानंतर बघा, तुम्हाला इथे संपूर्ण माहिती दिलेली आहे, त्यानुसार तुम्ही जर इलिजिबल असेल तर तुम्ही इथे अर्ज नक्की करू शकता। क्लर्क बघा, नेम ऑफ पोस्ट, टोटल व्हॅकंट, त्यानंतर 4% रिझर्व, टोटल पोस्ट आणि पे मॅट्रिक्स म्हणजे तुम्हाला सॅलरी किती मिळणार आहे ही संपूर्ण माहिती इथे देण्यात आलेली आहे। क्लर्क या पोस्टसाठी इथे जागा असणार आहेत, 129 जागा आहेत। त्यानुसार 5 जागा हे रिझर्व कॅटेगरीनुसार आहेत आणि त्यानुसार बघा सिलेक्ट किती जागा होणार आहेत, तर 124 लगेच सिलेक्ट होणार आहेत आणि वेटिंग लिस्टमध्ये 31 इथे व्हॅकंट असणार आहेत। 31 जागा हे वेटिंग लिस्टमध्ये इथे टाकणार आहेत। पे मॅट्रिक्स फॉर द पोस्ट बघा, तुम्हाला इथे पे मॅट्रिक्स किती असणार आहे, S10 यानुसार तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। 29,200 तर 92,300 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे, इथे सॅलरी तुम्हाला मिळणार आहे। त्यानंतर बघूया इलिजिबल क्रायटेरिया, तुम्हाला एज रिलॅक्सेशन आणि त्यानंतर तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन ते सुद्धा आपण इथे पाहणार आहोत। जनरल ओपन या कॅटेगरीसाठी तुम्हाला मिनिमम एज असणार आहे 18 आणि मॅक्झिमम आहे 38 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। त्यानंतर बघा, बॅकवर्ड क्लासेससाठी सुद्धा 18 ते 43 वर्षापर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकता। त्यानुसार बघा, गव्हर्नमेंट हायकोर्ट याच्यामध्ये जर तुम्ही एम्प्लॉय असेल तर 18 ते नो एज लिमिट, तुम्हाला किती वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। बघा, एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला इथे काय लागणार आहे, तुम्ही जर काय पास असाल तर क्लर्क या जॉबसाठी कोर्टामध्ये अप्लाय करू शकता। तर बघा, तुम्हाला इथे एज्युकेशन लागणार आहे बॅचलर डिग्री, म्हणजे तुम्ही कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये जर एज्युकेशन घेतलं आहे आणि बॅचलर डिग्री जर क्वालिफाय असाल तर तुम्ही इथे नक्की अर्ज करू शकता। त्यासोबत तुम्हाला
तुम्हाला जर जास्त डिग्री इन लॉमध्ये जर तुमची डिग्री झालेली असेल तर तुम्हाला इथं जास्त प्रेफरन्स दिलं जाणार आहे. मस्ट हॅव पास्ड गव्हर्नमेंट कॉमर्शियल सर्टिफिकेट एक्झामिनेशन कंडक्ट बाय गव्हर्नमेंट बोर्ड ऑफ गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स ऑफ बघा तुम्हाला टायपिंगचं इथं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्यामध्ये तुम्ही ITI असेल तर तुम्ही तरी अप्लाय करू शकता. आणि त्यानंतर बघा तुम्हाला जर इंग्लिश टायपिंग स्पीड 40 असेल तर आणि त्यानंतर तुम्हाला जर सर्टिफिकेट असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. त्यानुसार तुम्हाला मस्ट बी प्रोसेस कम्प्युटर सर्टिफिकेट अबाउट प्रोफेशन्सी. बघा तुमच्याकडे जर MS वर्ड, WordStar 7, ओपन ऑफिस यांच्याबद्दल जर तुम्हाला इन्फॉर्मेशन असेल किंवा याबद्दलची माहिती असेल तर तुम्हाला इथे फायदा होणार आहे. आणि याबद्दलचे सर्टिफिकेट असेल तरी तुमच्याकडे चांगलंच आहे. ही नॉलेजसुद्धा येणं असणं गरजेचं आहे या जॉबसाठी. त्यानंतर बघूया, त्यानुसार बघा संपूर्ण इथे माहिती दिलेली आहे ते तुम्ही पाहू शकता. आणि फीस सबमिट आणि तुम्हाला बघा रजिस्ट्रेशन फीस दिलेली आहे. इथे 100 रुपये तुम्हाला रजिस्ट्रेशन फीस लागणार आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन फीस 400 रुपये. इथे एक्झाम फीस तुम्हाला इथे 400 रुपये असणार आहे. एक्झाम फीस 400 रुपये आणि रजिस्ट्रेशन फीस 100 रुपये अशा पद्धतीची तुम्हाला 500 रुपये टोटल इथे फीस लागणार आहे. त्यानंतर बघा प्रोसेस ऑफ पेमेंटचं सुद्धा इथे प्रोसेस कशा पद्धतीने करायची ही संपूर्ण माहिती तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे. ते संपूर्ण माहिती तुम्ही पाहू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला गाईडलाईन ऑफ एक्झामिनेशन, तुमचं एक्झामिनेशन कशा पद्धतीने घेतलं जाणार आहे त्याबद्दल सुद्धा इथे थोडीफार माहिती दिली आहे. ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. स्क्रीनिंग टेस्ट असणार आहे आणि 90 मार्काचे असणार आहे. 90 क्वेश्चन तुम्हाला इथे असणार आहेत. मिनिमम तुम्हाला पास होण्यासाठी 45% गुण असणं गरजेचं आहे. 1 आवर्स तुम्हाला इथे टाईम देण्यात आलेला आहे. 1 आवर्सचा टाईम असणार आहे. आणि एक्झाम रिटन टेस्ट पेपर शुड बी ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल चॉईस क्वेश्चन तुम्हाला इथे असणार आहेत. त्यानंतर कुठले सब्जेक्ट असणार आहेत आणि किती मार्क्ससाठी असणार आहेत ते सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे. मराठी बघा 10 मार्क्ससाठी असणार आहे. इंग्लिश म्हणजे 10 क्वेश्चन 10 मार्क्स म्हणजे 1 क्वेश्चन 1 मार्कला असणार आहे. इंग्लिश 20 क्वेश्चन 20 मार्कला असणार आहेत. जनरल नॉलेज 10 क्वेश्चन 10 मार्कला असणार आहेत. जनरल इंटेलिजन्स 20 क्वेश्चन 20 मार्कला असणार आहेत. अर्थमॅटिक यांच्यासाठी 20 क्वेश्चन 20 मार्कला असणार आहेत. आणि कम्प्युटर 10 क्वेश्चन 10 मार्कला अशा पद्धतीने तुम्हाला इथे असणार आहे. त्यानंतर स्क्रीनिंग टेस्ट टायपिंग इथे तुमची टायपिंग टेस्टसुद्धा होणार आहे. त्यामध्ये बघा 10 मार्क्स पासिंगसाठी गरजेचं आहे. 20 मार्क्सची टोटल एक्झाम असणार आहे. ड्युरेशन तुम्हाला 10 मिनिटे असणार आहे. आणि टायपिंग पासिंग कंटेंट 400 वर्ड्स तुम्हाला इथे येणं गरजेचं आहे. टायमिंग 10 मिनिटामध्ये 400 वर्ड तुम्ही टाईप केलात तर तुम्ही इथे 10 मार्क्सपैकी किती मार्क्स पासिंगसाठी 10 मार्क्स इथे तुम्हाला गरजेचं आहे. आणि 10 मिनिटात जर तुम्ही 400 वर्ड घेतलास तर 20 मार्क्स तुम्हाला इथे मिळू शकतात. त्यानंतर बघा वायवा सुद्धा इथे घेतला जाणार आहे. मिनिमम पासिंग मार्क्स 16 असणार आहेत आणि 40 मार्क्सचा तुमचा इथे वायवा होणार आहे. त्यानंतर तुम्हाला इथे सिलेबस काय असणार आहे ती सुद्धा माहिती दिलेली आहे. सिलेबस बघा मराठीसाठी ग्रामर, कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स, युजेस वर्ड तुम्हाला इथे कन्स्ट्रक्शन आणि ग्रामर असणार आहे. 10 क्वेश्चन 10 मार्क्ससाठी इथे असणार आहे. इंग्लिशसुद्धा स्पेलिंग, ग्रामर, कन्स्ट्रक्शन, सेंटेन्स, युजेस ऑफ वर्ड ही म्हणजे इथे तुम्हाला सिलेबस असणार आहे. आणि 20 क्वेश्चन 20 मार्क्ससाठी इथे असणार आहे. जनरल नॉलेजसाठी सुद्धा बघा क्वेश्चन ऑफ डेली इव्हेंट्स, एक्सपिरियन्स, वर्क ऑफ इव्हेंट पर्सन इन व्हॅरियस फील्ड अँड ऑन हिस्ट्री, जॉग्राफी ऑन इंडिया याच्यामध्ये तुम्हाला असणं गरजेचं आहे. आणि रिलेटेड महाराष्ट्र तुम्हाला इथे असणार आहे. 10 मार्क्स 10 क्वेश्चन इथे असणार आहेत. जनरल इंटेलिजन्स यांच्यासाठी बघा क्वेश्चन टू टेस्ट क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड इथे क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड असणार आहे. आणि त्याच्यानुसार तुमचे इथे एक्झाम होणार आहे. 20 क्वेश्चन 20 मार्क्ससाठी जनरल इंटेलिजन्स असणार आहे. आणि अर्थमॅटिकसुद्धा इथे असणार आहे. ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिवायडेशन, ॲव्हरेज पर्सेंटेज अँड डेसिमल आणि फ्रॅक्शनसुद्धा इथे असणार आहे. 20 क्वेश्चन 20 मार्क्ससाठी तुम्हाला इथे असणार आहे. कम्प्युटर नॉलेजसुद्धा इथे असणार आहे. जनरल क्वेश्चन असणार आहे तुम्हाला कम्प्युटरबद्दलचे 10 क्वेश्चन 10 मार्क्सला इथे असणार आहे. इंग्लिश टायपिंग टेस्ट विल बी टेकन कम्प्युटर ओनली. बघा ही एक्झाम कम्प्युटरवर असणार आहे आणि तुम्हाला इथे इंग्लिश टायपिंग येणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने तुमचा इथे सिलेबससुद्धा इथे देण्यात आलेला आहे. आणि तुम्हाला इथे
तुमच्याकडे कुठले कुठले डॉक्युमेंट्स असणं ही सुद्धा माहिती दिलेली आहे. ही संपूर्ण माहिती तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला PDF दिला जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करा आणि त्यामध्ये तुम्ही वाचू शकता. अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ होता. कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.